श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मृत्यूपूर्वी हे 21 संकेत आढळतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्याच्या जन्मासोबत निश्चित असतो. मृत्यू हे माणसासाठी सर्वात मोठे सत्य आहे. देवानंही मानवाच्या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला आणि त्यालाही आपले जीवन बलिदान द्यावे लागले. कोणत्याही माणसाला विकसित होण्यासाठी 9 महिने लागतात. तो त्याच्या आईच्या गर्भाशयात 9 महिने विकसित होतो आणि नंतर जन्माला येतो. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या 6 महिन्यांपूर्वीच त्याच्यात लक्षणे दिसू लागतात, त्याचप्रमाणे त्याला विकसित होण्यासाठी 9 महिने लागतात. असे मानले जाते की कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू वेळेच्या आधी येऊ शकतो, पण यमराज त्यापूर्वी अनेक संकेत देतो. आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी दिसू लागणाऱ्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत. जेव्हा ही चिन्हे दिसू लागतात तेव्हा त्या व्यक्तीने सतर्क राहावे. हिंदू तत्त्वज्ञानानुसार जन्म आणि मृत्यू ही केवळ काळाची बाब आहे, तर जीवन कायमचे चालू राहते, अगदी जन्मापूर्वी, जीवनादरम्यान आणि मृत्यूनंतरही. हिंदू श्रद्धेत असे म्हटले जाते की मृत्यू नैसर्गिक असो वा अकाली, त्याची प्रक्रिया 6 महिने आधी सुरू होते. या वेळेत जर एखादी व्यक्ती सतर्क झाली तर मृत्यू टाळता येतो. असे मानले जाते की शेवटच्या 3 दिवसात केवळ देवतांचे आशीर्वाद किंवा व्यक्तीचे चांगले कर्मच त्याचा मृत्यू रोखू शकतात. असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूची जाणीव 6 महिने आधीच होते. ज्याप्रमाणे जन्माला येण्यासाठी 9 महिने लागतात, त्याचप्रमाणे जीवन संपण्यापूर्वी 6 महिन्यांची प्रक्रिया सुरू होते. पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या चॅनल ग्लो मराठीला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा. क्रमांक 1. मानवी शरीराच्या 7 चक्रांचा उल्लेख केला आहे. पुराणांमध्ये असे वर्णन केले आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदूत नाही तर नाभीत ऐकू येतो. म्हणजेच पहिला आवाज नाभी चक्रावर जाऊ शकतो. मृत्यूचे आगमन प्रथम नाभी चक्रावरून कळू शकते. हे नाभी चक्र एका दिवसात तुटत नाही. त्याच्या तुटण्याची प्रक्रिया बराच काळ चालू राहते आणि चक्र तुटताच मृत्यू जवळ येत असल्याची इतर अनेक लक्षणे जाणवू लागतात. नाभीतून जन्मलेला माणूस नाभीतूनच मरतो. क्रमांक 2. म्हणजे समुद्रशास्त्रात असे म्हटले आहे की जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा तळहातातील रेषा स्पष्ट आणि इतक्या हलक्या होतात की त्या दिसणे कठीण होते. 3ऱ्या क्रमांकावर मरणाऱ्या व्यक्तीला त्याच्याभोवती काही सावल्यांची उपस्थिती जाणवते. अशा व्यक्ती त्यांचे पूर्वज आणि अनेक मृत लोक पाहत राहतात. स्वप्नशास्त्रात असे वर्णन केले आहे की स्वप्ने कधीकधी भविष्यातही घटना दर्शवतात, जसे की त्याला अशुभ स्वप्ने पडू लागतात. क्रमांक 4. गरुड पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूजवळ येतो तेव्हा तो त्याच्या आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनाही पाहू शकत नाही. त्यावेळी त्याला मृत्यूचे दूत दिसू लागतात, ज्यामुळे तो घाबरतो. जोपर्यंत माणसाचे आयुष्य चालू असते तोपर्यंत त्याचा श्वासोच्छवास सामान्यपणे चालू राहतो, परंतु जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो. असे म्हटले जाते की मृत्यूच्या काही काळाआधी एखाद्या व्यक्तीला रहस्यमय दरवाजे दिसतात. काहींना अग्नीच्या ज्वाळा दिसतात तर काहींना तेजस्वी प्रकाश दिसतो. जर एखाद्याला असा अनुभव आला असेल तर समजून घ्या की त्याचा मृत्यू जवळ आला आहे. क्रमांक 5. नशा, आजार किंवा जास्त काळजीचा परिणाम. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील नसा आणि रक्तवाहिन्या प्रभावित झाल्या असतील तर जर दृष्टी कमकुवत झाली तर त्याचे आरोग्य बिघडत असल्याचे लक्षण आहे. ही परिस्थिती इमारतीचा पाया कमकुवत होतो तेव्हाच्या परिस्थितीसारखीच असते. अशा परिस्थितीत व्यक्तीला वारंवार डोळ्यासमोर अंधाराचा अनुभव येतो. उठताना, बसताना किंवा प्रवास करताना अचानक सगळं काळं होतं. जर ही लक्षणे 2-3 आठवडे राहिली तर ताबडतोब योग, ध्यान किंवा आयुर्वेदाची मदत घ्यावी. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील महत्त्वाचे आहे. ही स्थिती व्यक्तीला गोंधळात टाकू शकते. जसे की त्याला चंद्रात भेगा पडल्यासारखे दिसते
किंवा चंद्र 2 तुकड्यांमध्ये विभागलेला दिसतो. प्रत्यक्षात असे काहीही घडत नाही. 6वा क्रमांक, जिभेला सूज येणे आणि दातांमधून पू येणे. जर एखाद्या व्यक्तीची जीभ अचानक सुजायला लागली, दातांमधून पू येऊ लागला आणि त्याचे आरोग्य वेगाने बिघडले, तर हे असे लक्षण आहे की त्याला जगण्यासाठी फक्त 6 महिने आहेत. जर आजारी व्यक्तीच्या पोटावर गडद तांबव्यासारख्या लाल, निळ्या किंवा हळदीच्या रंगाच्या रेषा दिसू लागल्या, तर त्याचा जीव धोक्यात असल्याचे स्पष्ट लक्षण आहे. क्रमांक 7, जर त्या व्यक्तीचा श्वास खूप उथळ असेल आणि त्याला कसेही करूनही शांती मिळत नसेल, तर त्याला जगणे कठीण आहे. अनुनासिक आवाज अव्यवस्थित होण्याचे लक्षण सहसा मृत्यू असते. असे म्हटले जाते की जर एखादी व्यक्ती सर्दी वगळता फक्त उजव्या नाकपुडीतून दिवस रात्र सतत श्वास घेत असेल, तर ते एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण आहे. जर त्याने त्याकडे लक्ष दिले नाही तर 3 वर्षात त्याचा मृत्यू निश्चित आहे. जर योग्य श्वासोच्छ्वास 2-3 दिवस सतत चालू राहिला, तर अशा व्यक्तीला या जगात 1 वर्षासाठी पाहुणा मानले जाते. जर दोन्ही नाकपुड्या 10 दिवस सतत वरच्या श्वासोच्छ्वासासह कार्यरत राहिल्या, तर त्या व्यक्ती फक्त 3 दिवस जिवंत राहते. जर दोन्ही नाकपुड्या सोडून श्वास घेणारी हवा दोन्ही नाकपुड्यांमधून सोडली गेली, तर जर ते तोंडातून बाहेर पडू लागले, तर त्याचा मृत्यू 2 दिवसात कळला पाहिजे. 8वा क्रमांक, विष्ठा आणि वीर्यसोबत पडण्याचे लक्षण. जर एखाद्या व्यक्तीचे विष्ठा, मूत्र आणि वीर्य एकत्र पडू लागले, तर ते एक गंभीर लक्षण आहे. गरुड पुराणानुसार अशा व्यक्तीचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरते. याशिवाय जर एखाद्याचे वीर्य, नखे आणि डोळ्यांचे कोपरे निळे किंवा काळे झाले, तर त्याचा अर्थ असा की त्याचे आयुष्य 6 महिने ते 1 वर्षाच्या आत संपू शकते. क्रमांक 9, शरीराचा रंग बदलणे. जर एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक फिकट किंवा पांढरे झाले आणि त्यावर लाल पुरळ किंवा लाल ठिपके दिसू लागले, तर हे देखील मृत्यूचे लक्षण मानले जाते. अशा व्यक्तीचा मृत्यू सुमारे 6 महिन्यात होऊ शकतो. क्रमांक 10, जर त्या व्यक्तीने त्यांचे केस आणि दाढी उपटली आणि ती उखडली आणि त्याला वेदना जाणवत नसतील, तर असे समजावे की रुग्णांचे आयुष्य संपले आहे. जर हातांनी कान बंद केल्यावर आवाज येत नसेल आणि अचानक एक जाड शरीर बारीक होते आणि एक बारीक शरीर जाड होते, तर 1 महिन्याच्या आत मृत्यू होतो. साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती कानावर हात ठेवते, तेव्हा त्याला काही आवाज ऐकू येतो. ज्या व्यक्तीचा अंत जवळ आला आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू येत नाही. आवाज ऐकू येणे बंद होते. क्रमांक 11, मृत्यूच्या फक्त 3 ते 4 दिवस आधी व्यक्तीला नेहमीच असे वाटते की त्याच्या आजूबाजूला कोणीतरी आहे. त्याला त्याच्यासोबत सावलीची उपस्थिती सतत जाणवत राहते. हे देखील शक्य आहे की त्या व्यक्तीला त्याच्या मृत पूर्वजांची उपस्थिती जाणवते. ही भावनाच मृत्यूबद्दलची माहिती आहे. क्रमांक 12, सावलीचा विचित्र अनुभव. ज्या लोकांचा मृत्यू जवळ आला आहे, त्यांना त्यांची सावली वेगळ्या पद्धतीने दिसू लागते. काहींना त्यांची सावली त्याच्या शरीरापासून वेगळी झालेली दिसते, तर काहींना त्यांच्या सावलीचे डोके गायब झालेले दिसते. क्रमांक 13, आयुर्वेदानुसार शरीरातून येणारा विचित्र वास मृत्यूचे कारण आहे. काही काळापूर्वी एखाद्या व्यक्तीच्या शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो, ज्याला मृत्यूचा वास म्हणतात. हा वास हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर आजारामुळे येतो. हा वास अगदी मृत शरीरातून येणाऱ्या वासासारखा आहे. कोणत्याही आजाराकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळे शरीर हळूहळू आतून कमकुवत होते आणि जिवंत मृतासारखे बनते. क्रमांक 14, डोळ्यांच्या कमकुवतपणाशी संबंधित आणखी एक लक्षण म्हणजे व्यक्ती आरशात स्वतःचा चेहरा पाहू शकत नाही आणि त्याला दुसऱ्याच्या चेहऱ्याचा भ्रम वाटू लागतो. जर एखाद्या व्यक्तीला चंद्र, सूर्य किंवा अग्नीमुळे निर्माण होणारा प्रकाश दिसत नसेल, तर अशी व्यक्ती आणखी काही महिने जगेल. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाणी, तेल किंवा आरशात त्याचे प्रतिबिंब दिसत नाही किंवा त्यांचे प्रतिबिंब विकृत दिसते, तेव्हा अशी व्यक्ती क्षमाशीलतेचे जीवन जगते अशी शक्यता असते. क्रमांक 15, चव आणि रंगांचा विरुद्ध अनुभव.
जर एखाद्याला अचानक निळे किंवा पिवळे रंग वेगवेगळ्या आणि असामान्य पद्धतीने दिसू लागले किंवा गोड आणि आंबट रंगांची चव त्याला अप्रिय वाटली, तर ही देखील एक गंभीर चेतावणी आहे. अशा व्यक्तीचा 6 महिन्यात मृत्यू होण्याची शक्यता असते. बळी पडू शकतो. जर एखाद्या व्यक्तीचे तोंड, जीभ, कान, डोळे आणि नाक अचानक पेटके किंवा निष्क्रिय झाले, तर ते असे लक्षण आहे की त्याचा मृत्यू सुमारे 6 महिन्यात होऊ शकतो. क्रमांक 16. नाकाचे टोक न दिसणे. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या नाकाचे टोक दिसत नसेल, तर ते त्याचे मृत्यूजवळ आल्याचे लक्षण आहे. हे घडते कारण मृत्यूच्या वेळी डोळे हळूहळू वरच्या दिशेने वळू लागतात आणि मृत्यूच्या वेळी ते पूर्णपणे वरच्या दिशेने वळतात. जर निळ्या रंगाच्या माशा एखाद्या व्यक्तीभोवती सतत गिरट्या घालू लागल्या आणि बहुतेक वेळा त्या माशा त्याच्यावर हल्ला करतात, जर तुम्ही वेळेचे वर्तुळ केले, तर समजून घ्या की त्याच्या आयुष्यात फक्त 1 महिना शिल्लक आहे. क्रमांक 17. डाव्या हाताला मुरगळणे. जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात आठवड्याभर कोणत्याही कारणाशिवाय सतत मुरगळत असेल, तर ते त्याचा मृत्यू जवळ आल्याचे लक्षण आहे. कधीकधी शरीराच्या इतर भागांना मुरगळणे हे देखील एक गंभीर लक्षण असू शकते. जर एखाद्या व्यक्तीच्या तोंडाचा वरचा भाग टाळू कोरडा होऊ लागला आणि ही समस्या कायम राहिली, तर त्याचा अर्थ असा की त्याच्या आयुष्यात खूप कमी वेळ उरला आहे, सुमारे 1 महिना. मित्रांनो, ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जात आहे. तुमच्या श्रद्धेने वास्तुशास्त्रातील उपायांचे पालन करा आणि या व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.